सकाळपासून निंबर्गी, विंचूर, शंकरनगर तांडा 4-5 गावात दौरा केला असता लोकांचं असं म्हणणं आहे की किती दिवस कारखानदार आणि बँक फॅक्टरी अशा लोकांनी द्यायचं आणि काय समाजाचं ऋण काय फेडायचं. म्हणजे त्या लोकांचं असं मत आहे की समाजाचं काय म्हणजे कॉन्ट्रीब्युशनच नाही, ते फक्त त्यांचं कार टू कारपेट अशी लोकांना किती दिवस निवडून द्यायचं. जनमानसात असणाऱ्या व्यक्तीला आम्ही निवडून देऊ आणि तुम्ही फक्त प्रचार करून जावा. जनतेने आता निवडणूक हातात घेतलेली आहे. 100% 23 तारखेला धक्कादायक निकाल लागणार. आता माझी लढाई 2 बलाढ्य नेत्यांशी आहे. एक आहेत विद्यमान आमदार सुभाष देशमुख, दुसरे आहेत काडादी साहेब. काडादी साहेबांचं तर काय सांगायचं नाही, त्यांना फक्त स्वतःची लढाई लढण्यातच ते हे आहेत. काल काही अल्पसंख्याक भागात गेले असता साधा ते कुणाच्या घरी किंवा कुणाला शिवून घ्यायला तयार नाही. अशा व्यक्तीला लोक देणार का? उद्या कुठलेही काम घेऊन गेल्यानंतर ते त्यांचे चिट बॉय आणि ऑफिस बॉयचं हँडल करणार आहे. त्यामुळे जनमानसापर्यंत अशा व्यक्ती पोचू शकत नाही. कार टू कारपेट असलेल्या व्यक्तीला निवडून न देण्याचं ग्वाही आज मतदारांनी दिली आहे. आणि दुसरे आहेत विद्यमान आमदार, त्यांचं तर सगळ्याला माहीतच आहे, काय मी सांगायची गरज नाही. त्यांचा विकास फक्त कागदावर विकास झालेला आहे. त्यामुळं आता 100% परिवर्तन अटळ आहे. 100% 23 तारखेला निकाल बघा, त्या दिवशी मी परत तुमच्यासमोर बोलायला येईल. भया माने साहेब काडादीसोबत दिसले, त्यावर काय प्रतिक्रिया? माने साहेब मोठे नेते आहेत, मी त्यांच्यावर बोलण्या एवढा मोठा नाही, पण नक्कीच माने साहेबांवर अन्याय झाला आहे. त्यांचे कार्यकर्ते अन्यायाचा बदला हे 100% घेतील. ओके. ओ मामा सारखा म्हणतो ना बॅटरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.